पोट वेळेवर साफ न होणं म्हणजेच कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता ही साधी गोष्ट वाटते, पण ती दीर्घकाळ राहिली तर शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. रोज मल विसर्जन न होणं किंवा खूप जोर लावून मल बाहेर जाणं हे धोकादायक ठरतं. पोट वेळेवर साफ न झाल्यामुळं शरीरावर गंभीर असे परिणाम होतात. पहिला महत्त्वाचा परिणाम म्हणजे पोट फुगणं किंवा गॅस जास्त होणं. मल आत अडकून राहिल्यामुळे आतड्यामध्ये गॅस तयार होतो. त्यामुळे पोट फुगणं, जडपणा, भूक न लागणं, सतत ढेकर येणं हे त्रास सुरू होतात आणि आतड्यामध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. जेव्हा मल वेळेवर बाहेर जात नाही, तेव्हा त्यातील विषारी पदार्थ परत रक्तामध्ये मिसळतात. त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा गंभीर असा परिणाम होतो. त्यामुळे त्वचेवर मुरूम, पुरळ, रॅशेस, चेहऱ्यावर निस्तेजपणा, काळेपणा, केस गळणं, थकवा, पूर्ण दिवसभर सुस्ती राहणं यासारखे अप्रत्यक्ष पण गंभीर परिणाम दिसून येतात. त्याचप्रमाणे तीव्र वेदनाही होतात. कडक मल जर आतड्यात थांबलं तर स्नायूवर जास्त दाब येतो आणि तीव्र वेदना होतात. कधीकधी कळा येणं, उलटीचा त्रास होणं, भूक मंदावणं अशी लक्षणे दिसतात. जर स्टूल खूप हार्ड होणं किंवा गुदद्वाराजवळ खूपच त्रास होणं यासारखे परिणाम होत असतील, उपचार घेणं गरजेचं आहे. जास्त वेळ मल अडकून राहिला तर तो कोरडा आणि कठीण होतो. त्यामुळे शौचातून रक्त येतं, गुदद्वाराला सूज येते, जखम होते आणि यामुळे धोका वाढतो. त्याचबरोबर मूळव्याध होऊ शकतं. जास्त दाब देऊन मल विसर्जन केल्यावर गुरुद्वाराच्या शिरा मोठ्या होतात. त्यामुळे गुरुद्वाराला भेग पडते. अनेकांना नंतर शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. त्याचप्रमाणे इन्फेक्शनचाही धोका वाढतो. मलामध्ये जंतू आणि बॅक्टेरिया असतात. ते पचनसंस्थेमध्ये जर टिकले तर पोटाचं इन्फेक्शन होतं, युरिनचं इन्फेक्शन होतं आणि त्याचा आपल्या आतील अवयवांवरती त्याचा वाईट परिणाम होतो. मोठ्या आतड्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आतड्यांमध्ये जंतुरोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन वाढतं आणि मेटाबॉलिझम कमी होतो. पचन मंदावलं की शरीरातील कॅलरी बर्निंग कमी होतं, फॅट साचू लागतं, पोटाभोवती चरबी वाढते म्हणजे वजन वाढतं, पण शरीर मात्र कमजोर असतं. त्यामुळे या गोष्टीची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हार्मोनल असंतुलन होतं. विषारी द्रव्ये रक्तात मिसळल्यामुळे थायरॉईडची समस्या शक्यतो महिलांमध्ये वाढते. पाळी अनियमित होते, PCOD किंवा PCOSचा धोका वाढतो, मूड बदलतात, चिडचिड होते, अपचन होतं, हार्मोन्सचा थेट संबंध शरीराशी येतो. त्याचप्रमाणे पचनाचेही आजार होतात आणि मेन महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळ जर बद्धकोष्ठता राहिली तर तुमच्या मोठ्या आतड्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आतड्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि असे गंभीर विकार होणं म्हणजे शरीरासाठी धोक्याची घंटा असते. त्याचप्रमाणे मेंदूवरही परिणाम होतो, मानसिक त्रास होतात. पोट व्यवस्थित न चालणं याचा अर्थ फक्त तो पोटाचाच प्रश्न नाही, तर त्याचा परिणाम आपल्या एकंदरीतच जीवनशैलीवरती होतो. ताण वाढतो, चिंताग्रस्तपणा वाढतो, झोपेचं शेड्यूल बिघडतं आणि आपल्या शरीरावरती परिणाम होतो. नैराश्य येऊ शकतं, एकाग्रता कमी होते. पोट साफ न झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण यामुळे आयुष्यभराचे आजारही तुम्हाला होऊ शकतात. जसे की त्वचेची समस्या, पचनाचे आजार, हार्मोनलमध्ये असंतुलन होऊ शकतं. एकंदरीतच तुमच्या जीवनशैलीवरती याचा वाईट परिणाम होतो. या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर परिस्थिती शस्त्रक्रियेपर्यंतही जाऊ शकते. त्यामुळे पोट रोज वेळेवर साफ होण्यासाठी काही टिप्स वापरा. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू किंवा तूप टाकून तुम्ही ते पिऊ शकता. रात्री भिजवलेले मनुके, अंजीर किंवा काळे मनुके खाऊ शकता. जेवणात रोज 1 चमचा तुपाचा नक्कीच समावेश करा. चपातीपेक्षा भाजी, सलाड यावर जास्त भर द्या. रात्री दही खाणं टाळा. अति चहा, कॉफी घेऊ नका. रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे चालणं नक्कीच ठेवा. ताण कमी करा, कारण त्याचा पोटावरती जास्त प्रभाव होतो. आणि विशेष करून महिलांनीही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महिलांमध्ये पोट साफ न होण्याची समस्या पुरुषांपेक्षा जास्त दिसते, कारण हार्मोनलमध्ये बदल होतात, ताण असतो, आयर्नच्या टॅबलेट्स असतात, शारीरिक हालचाली कमी असतात, म्हणून त्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. पोट साफ न होणं ही लहानशी समस्या नाही.
रोज मलविसर्जन हे शरीर डिटॉक्सिफाय होण्याचा नैसर्गिक मार्ग आहे आणि ते थांबलं की शरीर बिघडतं. त्वचा, मेंदू, हार्मोन, पचन, वजन सर्व काही बिघडतं. तेव्हा तुमच्यामध्ये जर पोट साफ न होण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्या, काही घरगुती उपाय करा आणि दररोज पोट साफ होईल याकडे नेहमी लक्ष द्या. जर लक्ष दिलं तर तुमचं आरोग्य नक्कीच निरोगी राहील आणि तुम्ही दीर्घायुष्य नक्की व्हाल आणि होणाऱ्या गंभीर आजारापासून तुम्ही नक्कीच तुमचा बचाव करू शकाल.